तर पहा प्रश्न काय आहे, 10 फेब्रुवारी 2010 रोजी जन्मलेल्या ईशानचा 5वा वाढदिवस असणाऱ्या सालातील महाराष्ट्र दिन असणाऱ्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. तर पहा प्रश्न किती आपल्याला फिरून विचारलं आहे. जे काय प्रश्नामध्ये दिलेली माहिती आहे त्याचा आपल्याला व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे. तर आधी आपल्याला काय कळावं लागेल की ईशानचा 5वा वाढदिवस कधी येणार आहे. 2010ला जन्म झाला होता, याचाच अर्थ 11, 12, 13, 14 आणि 15 म्हणजेच 2015ला त्याचा 5वा वाढदिवस असणार आहे. मग आता या सालातील महाराष्ट्र दिन असणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजेच मे महिन्यामध्ये, कारण 1 मेला महाराष्ट्र दिन असतो, कोणता वार 5 वेळा येणार नाही असं म्हणले. मग पहा हा मे महिना 31 दिवसाचा आहे. 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात आणि राहिलेले येत नाहीत. म्हणजेच आपल्याला 1 मेचं वार मिळालं तर आपल्याला हे दोन्ही जे काही वार आहेत ते कळणार आहेत. परंतु हे शोधण्यासाठी आधी आपल्याला याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल ते काढायचं आहे. मग जन्म कोणत्या वारी झाले, मंगळवार, म्हणजे इथं असणारे बुधवार, इथे असणारे गुरुवार. कारण का तर 10 फेब्रुवारी तारीख आहे आणि फेब्रुवारी हे 29 फेब्रुवारीच्या आधीच तारीख आहे, म्हणून इथे गुरुवारच घ्यायचं आहे. त्यानंतर इथे घ्यायचं आहे शुक्रवार सोडून शनिवार आणि इथे रविवार असणार आहे. त्यानंतर सोमवार असणार आहे 2015ला, म्हणजे 10 फेब्रुवारीला काय आहे, सोमवार आहे. मग आता मार्च, एप्रिल आणि 1 मे. मग आता पहा हा 2015 हा सामान्य वर्ष आहे, म्हणजेच यातील किती दिवस झाले, 28 दिवस असतात. मग 10 दिवस तर गेले, म्हणजे राहिले 18 दिवस. 18 अधिक मार्चमधील 31, एप्रिलमधील 30 आणि मेचा 1. आपल्याला हे ॲडिशन करून याला 7नं भागायचं आहे. 30 आणि 30 60. त्यानंतर हे 10 म्हणजे 70 झालं. 8, 9, 10 म्हणजे 80 झालं. 80 भागिले 7 करायचं आहे. 7 1 7, 1 राहिलं, 7 1 7, 8, 9, 10 म्हणजे तिसरा दिवस आपल्याला घ्यायचा आहे आता. मग सोमवार नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार. याचाच अर्थ 1 तारखेला असणारे गुरुवार आणि इथे 2 तारखेला शुक्रवार असणार आणि इथे शनिवार असणार आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे येणार इथे 5 वेळा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 5 वेळा येणार नाही. याचाच अर्थ आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचा आहे विद्यार्थ्यांनो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. आधी आपल्याला 10 फेब्रुवारीचा वार काढायचा होता, त्यानंतर आपल्याला 1 मेचा वार काढायचा होता, त्यानंतर 1, 2, 3 मेचे जे काही वार असतात ते 5 वेळा येतात, कारण मे हा महिना 31 दिवसाचा आहे आणि 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. हे आपल्याला माहीत असायला हवं. सगळे टिप्स अँड ट्रिक्स माहीत असलं तरच आपल्याला असे प्रश्न सोडवायला सोपे जातात. आणि हे 3 सोडून आपल्याला राहिलेला वार घ्यायचा असतो, तो असतो 5 वेळा न येणारा, म्हणजे येणार नाही असं विचारलं आहे. आणि 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात आणि 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 28 दिवसाचा महिना म्हणजे फेब्रुवारी सामान्य वर्षातील, त्यातील प्रत्येक दिवस 4च वेळा येतो विद्यार्थ्यांनो. हे सगळ्या गोष्टी तुम्ही दिनदर्शिकेचे वाचन करायचे आहेत. धन्यवाद.